रोहा नगर परिषदेसाठी मतदान सुरू झालेलं आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आली आहे। महायुतीतील दोन्ही पक्ष आमने सामने आलेत। कोण बाजी मारणार याकडे लक्ष असेल। रायगड जिल्ह्यातील एकूण 10 नगरपालिकेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या आणि त्याचा निकाल उद्या दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे। मी आता रायगडच्या रोहा या नगर परिषदेच्या जी ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम आहे, डॉक्टर श्री देशमुख ज्येष्ठ नागरिक हॉल या ठिकाणी आपण पाहिलात ते संपूर्ण जे हा जो डॉक्टर श्री देशमुख सर सभागृहाच्या समोरचा जो भाग आहे आणि हा ज्येष्ठ नागरिक हॉल आहे। या ठिकाणी टोटल संपूर्ण जी प्रतिक्रिया या ठिकाणी पार पडणार आपण पाहिलं त्या ठिकाणी जे पोलीस आहेत ती सकाळी तैनात झाली, संपूर्ण CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी खरी नजर ठेवलेली आहे ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती या ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार आहे। आपण पाहिलात तर संपूर्ण मतमोजणी ही एकंदर 4 टेबलांवरती 2-2 प्रभागाच्या माध्यमातून प्रक्रिया पार पडणार। त्यामुळं 2 ते 2.5 तासामध्ये ही संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे मतमोजणीची पूर्ण होणार आहे। आपण एकदा पाहिलं या ठिकाणी CCTV आहेत, त्याचबरोबर पोलीस सोबत सकाळी 8 वाजल्याच्या टायमात पोलीससुद्धा तैनात आहेत आणि या स्ट्रॉंग रूमला कडेकोट असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आहे। त्याचबरोबर उद्या सकाळी या ठिकाणी 80 ते 85 पोलीस होमगार्ड किंवा SRP त्याचबरोबरती PSI पोलीस DYSP हे संपूर्ण या ठिकाणी सकाळपासून तैनात असल्याचे एकंदर चित्र असल्याचे संपूर्ण पाहत। त्याचबरोबर ही जी स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी CCTV लावलेले आहेत, त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार होऊ नये कडेकोट असा बंदोबस्त रोहा पोलीस स्टेशनकडून ठेवण्यात आलेला आहे। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।